अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती शेतकरी योजना जी आहे ती सरकारने राबवलेली आहे, त्याची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील जवळजवळ 46,000 शेतकरी यामध्ये पात्र आहेत आणि त्यांचं प्रमाणीकरण जे आहे KYC ते करण्याचं सुरू आहे। मात्र त्याचं सर्व्हर जी आहे ती स्लो असल्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतं आहे। शेतकरी जे CSC सेंटर आहे त्याच्यासमोर तासनतास आपल्याला थांबलेले पाहायला मिळतं आहे। नेमकं अडचण काय आहे आणि KYC कधी पूर्ण होईल हा प्रश्न निर्माण झालेला आहे। माझ्याबरोबर CSC सेंटर चालक आहेत। भैया काय परिस्थिती नेमकी? नमस्कार। परिस्थिती अशी आहे की सर सर्व सकाळपासून मी फक्त आता 3 शेतकऱ्यांची KYC करायला 3 तास लागले। बरं, एवढं वेळ लागतं की ते अंगठाच लागत नाही, नेटच परत साईड तिची एवढी स्लो आहे की ऑप्शनच नाही काय सर त्याला। आता ही भरपूर शेतकरी आहेत, मग कधी होईल असं? काय सर आता 12च्या नंतर एक शेतकरी आलेत, भरपूर शेतकऱ्याचे अजून KYC भरपूर आहेत, त्यामुळे सर म्हणजे कधी 12च्या नंतर सर्व्हर चालतं? 12च्या नंतर मग थोडंसं चांगलं चाललं आहे। रात्री 12च्या नंतर? हो, दिवसभर तर मग काय नाही, एका शेतकऱ्याला 1-2 तास थांबावं लागलं आहे। एवढा उशीर? हो। हे ग्रामीण भागामध्ये मी आहे, उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी, धाराशिव जिल्ह्यातील हे गाव आहे आणि या ठिकाणी तुम्ही कशासाठी बसले? KYC करायलाच ते पीक विमा भरायचं। बरं, मग ते सर्व्हर चालवणं झालं? सर्व्हर चालना गेले 2 तासाला एक माणूस काढतोय। आम्हाला ते शेतातली 12 वाजता लाईट येते, लाईटीचं बी काम कोळंबन, हे बी काम कुठलं तरी एकच अडचणच आहे सगळी। हां, शेतकऱ्यांना योग्य कर्जमाफी मिळावी आणि पारदर्शकपणे सगळा व्यवहार व्हावा यासाठी ही यंत्रणा जी आहे ती राबवलेली आहे प्रशासनाने। मात्र त्यांना मोठ्या अडचणी येत आहेत। काय परिस्थिती आहे? कर्जमाफीसाठी जी KYCची अट या ठिकाणी आहे, परंतु सकाळपासून या ठिकाणी 2 ते 3च शेतकऱ्यांची KYC झालेली आहे। सर्व्हर खूप स्लो या ठिकाणी चालत आहे आणि दिवसभर शेतकऱ्यांना शेतातील कामं सोडून या ठिकाणी या CSC सेंटरवरती रांगा लावून थांबावं लागत आहेत। शेतातलीही कामं होत नाहीत। दुपार लाईटीची या ठिकाणी लाईटीमुळे त्यांना जे पाणी वगैरे द्यायचं असतं त्याला देखील जाता येत नाही आणि रात्री 12च्या नंतर कुठंतरी थोडंफार सर्व्हर जरा चांगलं चालत आहे। त्यामुळं महिलांना सुद्धा, बऱ्याचशा महिलांच्या नावावरती कर्ज आहे, पण त्यांना सुद्धा रात्री 12 वाजता या ठिकाणी CSC सेंटरवर यावं लागत आहे। अडचणी आहेत, खूप अडचणी। तुम्ही हे शेतकरीच आहे, सकाळपासून KYC करण्यासाठी थांबलोय। बरं. आता 2-3 तास झालं, फक्त 3 जणांची KYC झाली आहे। सर्व्हरच चालत नाही, शेतातली कामं सोडून इथं थांबलोय वाट वगैरे। ही परिस्थिती आहे। सर्व्हर डाऊन आणि स्लो असल्यामुळं वेळ लागतोय आणि जिल्ह्यामध्ये 46,000 शेतकरी यांची KYC कधी होणार हा मोठा प्रश्न आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, उमरगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।